तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा 15 ऑगस्टच्या रात्री बसवल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपूर्वी ग्रामपंचायतीच्या जागेत श्रीकृष्ण श्रीराम वानखडे यांच्या घरासमोर अंदाजे 4 ते 5 फूट चौकोनी आकाराचा सिमेंट विटांचा चबुतरा तयार करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी राजेश त्र्यंबक व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कायमी गुन्हा क्रमांक 525/2026 नुसार कलम 329(3), 323(3)(5) BNS तसेच महाराष्ट्र पुतळ्याच्या पावित्र्य भंगास प्रतिबंध अधिनियम 1997 मधील कलम 52(1) आणि 53 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात दिगंबर शालिग्राम हिवरकार, सुनील सुरेश कुवारे आणि संदीप साहेबराव खुपास हे तिघेही राहणार धानोरा महासिद्ध यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागेश खाडे करीत असून घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक छायाचित्रे घेण्यात आली आहेत। संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यासोबतच उपलब्ध CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्याची कार्यवाही सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच SDPO सोहन माचरे, पोलीस निरीक्षक सचिन बागुल आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे। दरम्यान नागरिकांनी या प्रकरणाबाबत अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचं सहकार्य करावं असे आवाहन जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे, धानोरा महासिद्ध।